आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट कोथिंबीर आणि रव्याचे चिले चवीला खूप छान लागतात. सोबत आहे गोड दह्याची चटणी. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत कोथिंबीरीचे चिले. कोथिंबीरीचे चिले बनवण्यासाठी इकडे मी अर्धी जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. दही आहे, मिरचीचा तिखट ठेचा आहे, अर्धा कांदा मी कापून घेतला आहे. इकडे मी 1.5 वाटी रवा घेतला आहे, एक वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि ओवा हाताने क्रश करून ओवा घेतलेला आहे. आणखीन आपल्याला हळद लागेल आणि चिले काढण्यासाठी थोडंसं तेल लागेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण हळद घालूया. हळदीनंतर एक छोटा चमचा आहे तो मी 2 चमचे दही घातलं आहे. आता घालूया मिरचीचा ठेचा, कांदा आणि कोथिंबीर. आत्ता आपण अगोदर हे मिक्स करून घेऊया आणि नंतर याचं पातळ बॅटर बनवूया. छान मिक्स करून घ्यायचं. रवा कोथिंबीर सगळं मिक्स झालं पाहिजे. हाताने मिक्स करून घेतलं तरी चालेल. थोडंसं पाणी घालूया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया. बॅटर आपल्याला चिले सोडण्या इतपत पातळ होईल एवढंसं पाणी घालायचं. मीठ चाकून बघा, कमी असेल तर तुम्ही वरून थोडंसं घालू शकता. माझं थोडंसं कमी पडलं आहे तर मी घातलेलं आहे. कारण मिठामुळेच प्रत्येक पदार्थाला चव लागते. तेव्हा मीठ थोडंसं चाकून बघा जेव्हा कोणत्याही पदार्थात. आता हे बॅटर तयार झालेलं आहे. आपण 10 मिनिटासाठी असंच ठेवूया म्हणजे रवा फुलेल. इकडे रवा छान फुललेला आहे. आता आपण चवीसाठी एक छोटा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. त्यामुळे चव छान लागते. मिक्स करून घेऊया. छान मिक्स करूया. इकडे छोटा पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे. तेल घालूया थोडंसं आणि तेल हे बघा असं स्पॅच्युलाने पसरून घेऊया म्हणजे पॅनच्या चारी बाजूनी ते लागलं जातं. तर आपण आता तेल पसरून घेऊया. आता आपण रवा आणि कोथिंबीरीचं चिल्याचं मिश्रण घालूया आणि याचे चिले आपण पसरवून देऊया. छान पातळ पसरवा म्हणजे जेवढे पसरता येतील तेवढे पसरवा. हे बघा या पद्धतीने मी पसरवून घेतलेलं आहे. आपण आता छान शेकून घेऊया. वरच्या बाजूनी थोडंसं तेल घालूया आणि आता आपण उलटून घेऊया. हलगं हाताने उलटायचं. बघा किती छान झालेलं आहे. छान आता चारी बाजूने आपण दाबून शेकूया आणि दोन्ही बाजूनी खरपूस शेकून घेऊया. तयार झाला आहे आपला कोथिंबीरीचा चिला. चवीला खूप छान लागतो आणि आत्ता भरपूर प्रमाणात कोथिंबीर मिळते तर कोथिंबीर घेऊन या. वड्या तर आपण नेहमीच बनवतो, असा चिला एकदा बनवून बघा, सगळ्यांना आवडणार. आता दोन्ही बाजूनी चिला छान शेकलेला आहे. काढून घेऊया.